ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यानंतरची बातमी क्रीडा विश्वातून आहे। ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरती सध्या क्रिकेट विरुद्ध टेनिस असं वातावरण निर्माण झालंय। त्याचं कारण आहे विराट कोहलीच्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देण्यात आलेलं रेड कार्पेट। त्याउलट ऑस्ट्रेलियन ओपनसाठी मेलबर्नमध्ये दाखल होऊ इच्छिणाऱ्या परदेशी टेनिसपटूंची मात्र अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप होतोय। ग्रँड स्लॅम मानाच्या ऑस्ट्रेलियन ओपनला 18 जानेवारीपासून सुरुवात होतीये, पण परदेशी टेनिसपटूंना 31 डिसेंबर आधी ऑस्ट्रेलियात दाखल होण्यास मात्र मनाई करण्यात आली आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणारा आमचा प्रतिनिधी गौरव जोशीचा हा रिपोर्ट पाहूया। ऑस्ट्रेलिया म्हणलं की सगळ्या स्पोर्ट्सचा विचार करावाच लागतो। जसं इथल्या न्यू साऊथ वेल्स स्टेट गव्हर्नमेंटनी क्रिकेटचा खूप विचार केलेला आणि भारतीय टीमला 14 दिवस क्वारंटीन असल्यामुळे त्यांना इथे स्पेशल परमिशन दिली प्रॅक्टिस करायला। पण आता टेनिस ऑस्ट्रेलिया म्हणते की जर क्रिकेटला परमिशन दिली तर टेनिसला का नाही। जानेवारीमध्ये असतं ऑस्ट्रेलियन टेनिस ओपन आणि टेनिस ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरियन गव्हर्नमेंट जिथे मेलबर्न हे शहर आहे त्यांना विचारते की आम्हाला पण ह्या सगळे जगभर टेनिस प्लेयर्स येतात त्यांना परमिशन द्या। व्हिक्टोरियन गव्हर्नमेंट मात्र सांगितलंय की 15 डिसेंबरच्या आसपास आम्ही परमिशन बिलकुल देणार नाही, दिली तर 1 जानेवारीच्या पुढे। त्यामुळे चक्क नोवॅक जोकोविचनी पण हात जोडून त्यांना सांगितलंय की आम्हाला जरा लवकर येऊ दे, कारण आम्ही लवकर नाही आलो तर कदाचित आमची प्रॅक्टिस नाही झाली तर परफॉर्मन्स पण चांगला होणार नाही। त्यामुळे सध्या थोडंसं क्रिकेट आणि टेनिस आणि दोन्ही वेगळ्या स्टेटची गव्हर्नमेंटची इथे टक्कर चालू आहे। बघू आता पुढे काय होतं। गौरव जोशी, एबीपी माझा, सिडनी, ऑस्ट्रेलिया।